हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आणि मी इकडे तयार झालेली आहे व्हाईट टी शर्ट घालून, कारण आज आहे श्रावणी पहिला सोमवार. सो मी इकडे फुलांची तयारी करून घेतलेली आहे. त्यानंतर मी ताम्हण आणि जी आपली पळी असते ती मी पितांबरी घेऊन इकडे क्लीन करून स्वच्छ करून घेत आहे, कारण मी पूजेची तयारी करत होती. त्यानंतर ही अशा प्रकारे मी पूजेची तयारी करून घेतलेली आहे. आणि ही फुलं मी ऑनलाईन मागवली होती. तर ऑनलाईन फुलं कधीतरी खराब येतात, त्यामुळे मी ही फुलं निवडून घेत होते, कारण व्यवस्थित ती देवाला वाहिली जातील. सो अशा प्रकारे ही मी पिवळा गोंडा आणि व्हाईट फुलं मागवलेली आहेत, कारण व्हाईट फुलं शंकराला प्रिय असतात त्यामुळे. सो ही आहे आमच्या घरातील शिवशंकरांची फोटो फ्रेम. आणि मी अशा प्रकारे इकडे सर्व तयारी केलेली होती पूजेची. हा असा चौरंग मांडलेला होता मी. त्यानंतर ही फुलं, फोटो फ्रेम, रांगोळी, ताम्हण, पळी आणि शिवामोठ होती. सो त्यामुळे फर्स्ट शिवामोठ असल्यामुळे ती तांदळाची होती, त्यामुळे तांदूळ आहे, तिकडे दूध आहे. त्यानंतर मी चौरंग असा स्वच्छ करून घेतलेला आहे कपड्याने. आणि त्यानंतर सर्व फोटोही पुसून घेतलेले होते, स्वच्छ करून घेतलेले होते. सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्रात श्रावण हा किती महत्त्वाचा महिना मानला जातो, कारण श्रावण हा व्रत आणि वैकल्याचा महिना मानला जातो. यामध्ये सर्व सण समारंभ सेलिब्रेट केले जातात. जीवती पूजन, श्रावणी सोमवार, रक्षाबंधन, नागपंचमी, दहीकाला, गोपाळकाला आणि त्यानंतर आपले लाडके बाप्पा, असे कितीतरी सण आहेत जे श्रावणात आपण साजरे करतो. आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हे सण खूप मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. श्रावणी सोमवारचे महत्त्व हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इकडे मी देखील पहिल्या श्रावणी सोमवार साजरा केलेला आहे आणि त्याची छोटीशी पूजा केलेली आहे. सो त्याबद्दल हा आजचा व्हिडिओ आहे. मी नक्की काय काय वापरून आणि योग्य प्रकारे कशी पूजा केली आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. सो अशा प्रकारे मी आधी बघितलं व्हिडिओमध्ये की मी ओम काढून घेतलेला आहे, त्यावर एक लाल कापड टाकलेलं आहे. त्यानंतर अशी माझ्याकडे ही फ्रेम आहे शिवशंकरांची, ती मी लावून घेतलेली आहे. आता काही जण शिवलिंगाचीही पूजा करतात, म्हणजे स्पेसिफिकली शिवलिंगाचीही पूजा करायची असते. पण जर काही जणांकडे शिवलिंग उपलब्ध नसेल किंवा मातीचं शिवलिंग बनवता येत नसेल, तर अशा फोटो फ्रेमची देखील आपण इकडे पूजा करू शकतो. कारण कोणतीही पूजा आपण मनोभावे केली की त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळतेच मिळते. सो इकडे शिवलिंग माझ्याकडे नाही आहे, तरीही माझ्याकडे जो फोटो उपलब्ध होता त्याची मी अशा प्रकारे पूजा करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे मी ताम्हणामध्ये फुलं टाकून घेत आहे, कारण मला इकडे शिवामोठ अर्पण करायची होती. सो मी अशी व्हाईट फुलं लावून घेतली आहेत पूर्ण ताम्हणाभोवती आणि फोटोची स्थापना करून घेतलेली आहे. तुम्हाला, मला सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या भगिनी कामामध्ये किती व्यग्र असतात, त्यांना कामांचा किती व्याप असतो. त्यामुळे साग्रसंगीत पूजा करणे हे कधीकधी शक्य होत नाही. सगळ्यांनाच कामावर जायचे असते, बाकीचीही कामं असतात. त्यामुळे ही झटपट पूजा आपल्याला कशा प्रकारे नक्की करता येईल हे मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. त्यानंतर मी इकडे जलाभिषेक करून घेतला आहे. शिवलिंग नसल्यामुळे मी फोटोच्याच खाली असा जलाभिषेक करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी अशी भगवान शंकरांची श्रावणी सोमवारी अशी पूजा केली जाते मनोभावे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता मी जलाभिषेक करून घेतलेला आहे. जलाभिषेक नंतर लगेचच मी दुग्ध अभिषेक केलेला आहे. जलाभिषेकानंतर यानंतर लगेचच मी शिवामोठ जी होती आपली पहिली तांदूळ, ती मी घेतलेली आहे इकडे. आणि आमच्याकडे अशी प्रथा आहे की शिवामोठ ही
ओली करून सोडली जाते. काही ठिकाणी ती अशीच सुकी किंवा कोरडीही शिवाला अर्पण केली जाते. सो अशा प्रकारे मी शिवामूठ घेत आहे हातामध्ये. तुम्ही बघू शकता एक मूठ भरून आपल्याला शिवामूठ घ्यायची आहे आणि आजची शिवामूठ ही तांदूळ आहे पहिल्या श्रावणी सोमवारची. आणि तुम्ही बघू शकता मी ताम्हणात आणि शिवाच्या फोटो फ्रेमजवळ अशी मी ताम्हणातून थोडं थोडं पाणी सोडत ती शिवामूठ सोडते आहे आणि ती शिवामूठ मी शिवशंकरांना अर्पण करते आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारेच ती स्टेप फॉलो करायची आहे जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे. अशी शिवामूठ शिवलिंगावर देखील अर्पण केली जाते. ताम्हणात शिवलिंग ठेवून त्यावर शिवामूठ अर्पण केली जाते. पण मी तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये सांगितलं की काही जणांना साग्रसंगीत पूजा करायला वेळ नसतो, काही साहित्यही त्यांच्याजवळ नसते. सो ही झटपट पूजा ते करू शकतात आणि मनापासून केलेली पूजा ही शिवशंकरांपर्यंत पोचणारच पोचणार आणि त्या पूजेचे केलेले फळही आपल्याला मिळते. सो मी अशा प्रकारे ही शिवामूठ मधोमध ठेवलेली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे. त्यानंतर इकडे पंचामृत मी ठेवलेले आहे साईडला अर्पण करण्यासाठी. त्यानंतर केळ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. या पूजेनंतर मला लगेचच कामाला जायचे असल्याने मला संपूर्ण नैवेद्य दाखवता आला नाही आहे. त्यामुळे मी माझ्या आईला सांगितले होते आणि माझी आई हा नैवेद्य अर्पण करणार होती. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे इकडे श्रावणी सोमवाराची. श्रावणी सोमवाराचे महत्त्व सांगायचे झाल्यास श्रावण भक्त सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा आणि उपवास करतात. शिवपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या शास्त्रांनुसार श्रावण महिन्यात भगवान शिव विशेषतः पृथ्वीवर उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांना किंवा त्यांच्या भक्तांच्या ज्या विनवण्या असतात त्या लगेचच स्वीकारतात. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस आहे आणि श्रावण महिन्यात त्या सोमवारची शक्ती म्हणजेच श्रावणी सोमवारची शक्ती आणि फळे लक्षणीयरित्या वाढतात. भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आणि मोक्षाची आशा करण्यासाठी श्रावण सोमवार साजरा केला जातो. या महिन्यात शिवलिंगावर किंवा शिवशंकराच्या फोटो फ्रेमवर बेलपत्र आणि जल दुग्धाभिषेक केल्याने अमर्याद पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी हा दिवस पाळतात. तर अविवाहित महिला योग्य विवाह शोधण्यासाठी किंवा योग्य वर शोधण्यासाठी हे व्रत करतात किंवा हे व्रत पाळतात. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझी पूजा आज संपन्न झालेली आहे. इकडे मी व्हाईट टी शर्ट घातलेले आहे आज. खूप जणांचं असं म्हणणं असेल की मी पारंपरिक पोशाख का नाही परिधान केला, कारण मी आधीही व्हिडिओत सांगितले की ही पूजा झाल्यानंतर लगेचच मला ऑफिसला जायचे असते आणि बाकीचीही मला घरातली कामे असतात. त्यामुळे नेमके तसे तयार होता येत नाही. पांढरा रंग हा सोमवारसाठी शुभ मानला जातो. सोमवार हा भगवान शंकराचा दिवस आहे आणि पांढरा रंग शुद्धता, शांती आणि सकारात्मकसाठी मानला जातो. त्यामुळे सोमवारच्या दिवशी पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते. म्हणून मी इकडे पांढरे शर्ट परिधान केलेले आहे. सो अशा प्रकारे माझी पहिल्या सोमवारची पूजा संपन्न झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.